नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. कुंडलिका नदीकाठ कचऱ्याने व्यापला, देरकडवाडीत दुर्गंधीचा कहर. महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप. डास माशांचा उपद्रव वाढल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. जालना शहराची ओळख असलेल्या कुंडलिका नदीच्या काठालाच कचऱ्याचे ढीग साचल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देरकडवाडी परिसरात नदीपात्र शेजारी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त कचरा साचलेला असून यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. कचऱ्यामुळे डास माशांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. देरकडवाडी परिसरातील कुंडलिका नदीच्या काठावर घरगुती तसेच इतर प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याचं चित्र आहे. अनेक दिवसापासून हा कचरा तसाच पडून असल्याने त्यातून दुर्गंधी येत असून परिसरातील नागरिकांना नाक मुठीत धरून वापरावे लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून कचरा पावसाच्या पाण्यासोबत नदीपात्रात वाहून गेल्यास नदी प्रदूषणाचा धोका वाढू शकतो. तक्रारी करूनही कारवाई नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नदीकाठावरील कचऱ्याबाबत संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप या ठिकाणी प्रभावी स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम आणि स्वच्छता मोहीम राबवल्या जात असताना दुसरीकडे शहरातील महत्त्वाच्या नदीकाठावरच कचऱ्याचे ढीग साचत असल्याने प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेचा विस्कळीतपणा समोर येत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. नदी स्वच्छतेच्या मोहिमेवरील प्रश्नचिन्ह. नद्यांचे संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी विविध स्तरावरून जनजागृती केली जाते, मात्र जालना शहरातील कुंडलिका नदीच्या काठावरच कचरा टाकला जात असल्याने नदी संवर्धनाच्या प्रयत्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नदीकाठावर कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करण्यासोबतच अशा ठिकाणी नियमित स्वच्छता आणि कचरा संकलनाची प्रभावी स्वच्छता करण्याची गरज आहे. नागरिकांचा संताप, तातडीने स्वच्छतेची मागणी. या प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने देरकडवाडी परिसरातील कचरा हटवावा, नदीकाठची स्वच्छता करावी आणि पुन्हा या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. कुंडलिका नदीकाठावरील कचऱ्याचा प्रश्न केवळ अस्वच्छतेपुरता मर्यादित नसून तो नागरिकांचे आरोग्य, नदीचे पर्यावरण आणि शहराच्या स्वच्छतेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन या समस्येची किती गांभीर्याने दखल घेते आणि प्रत्यक्षात कधी कारवाई करते याकडे देरकडवाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.